श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र. अहमदपूर इथल्या पशुचिकित्सालय इमारतीचं भूमिपूजन, जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि तादलापूर इथं पहिलं राज्यस्तरीय गावगाडा संमेलन. या आणि इतर घडामोडींबाबत अरुण समुद्रे यांनी पाठवलेली ही माहिती. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत अहमदपूर इथल्या पशुचिकित्सालय इमारतीचं भूमिपूजन आणि विविध रस्त्यांचं लोकार्पण झालं. आमदार संजय बनसोडे, विक्रम काळे, रत्नाकर गुट्टे, प्रताप पाटील चिखलीकर यावेळी उपस्थित होते. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार असल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिली. काही जण केवळ प्रसिद्धीसाठी महापुरुषांवर वक्तव्य करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. लातूर जिल्ह्यात जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या संकल्पनेतील विवाहपूर्व संवाद केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशासनातल्या विविध 12 विभागात काम करणाऱ्या 36 कर्तृत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कर्मसिद्धी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याच समारंभात शैक्षणिक क्षेत्रातल्या प्राचार्य क्रांती सातपुते आणि मनीषा काथवटे यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्र सरकारच्या डाक विभागाच्या वतीनं लातूर जिल्ह्यात 292 डाकघरात महिला सक्षमीकरणाचा उपक्रम राबवण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठीच्या विविध योजनांची माहिती, त्या योजना मिळवण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती यावेळी देण्यात आली. महिला आर्थिक विकास मंडळाचा 50वा वर्धापन दिन आणि महिला दिनाच्या निमित्तानं बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्री आणि प्रदर्शन लातूर इथं भरवण्यात आलं होतं. लातूर इथं जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि लातूर IMAच्या वुमेन्स डॉक्टर विंगच्या वतीनं एक धाव स्वतःसाठी ही रॅली काढण्यात आली. लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित नवतेजस्विनी महोत्सवाचं पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मैत्री फाउंडेशनच्या वतीनं जागतिक महिला दिनी जन्मणाऱ्या मुलींचं आणि मातांचं अनोखं स्वागत करण्यात आलं. बाळांना बेबी किट तर मातेचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. लातूर स्त्रीरोग संघटनेतर्फे सुरक्षित मातृत्व या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत स्त्रीरोग तज्ज्ञांनी गर्भावस्थेतील काळजी, आहार, आरोग्य तपासणी याविषयी मार्गदर्शन केलं. लातूर स्त्रीरोग संघटनेच्या वतीनं वंध्यत्व निवारण नवीन उपचार प्रणाली विषयावरील कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत डॉक्टर वसुधा जाजू, डॉक्टर भालचंद्र मॅडम, डॉक्टर शोभाराणी करपे यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या कार्यशाळेत एकूण 98 स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. केंद्र सरकारच्या युवक कल्याण मंत्रालयाद्वारे खेलो इंडिया योजनेत फिट इंडिया उपक्रमांतर्गत लातूर इथं संडे ऑन सायकल हा उपक्रम राबवण्यात आला. सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. यावेळी सायकलपटू मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं पहिलाच कृषी सांस्कृतिक महोत्सव लातूर इथं पार पडला. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रमेश जाधव, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे संचालक शिवसांब लाडके यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात विविध कला प्रकारातून कृषी संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या सीमावर्ती भागात तादलापूर इथं पहिलं राज्यस्तरीय गावगाडा संमेलन पार पडलं. परिसरातल्या नागरिकांचा या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनात ज्येष्ठ विचारवंत मॅक्सवेल लोपिस यांनी मार्गदर्शन केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या वतीनं 2 दिवसीय लातूर ग्रंथोत्सव साजरा करण्यात आला. माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं, तर समारोप डॉक्टर सूर्यनारायण रणभुसे यांच्या उपस्थितीत झाला. यात विविध विषयावरील परिसंवाद, कवी संमेलन घेण्यात आलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये शालेय विद्यार्थी विविध वेशभूषा करून सहभागी झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची 17 दिवस महाशिवरात्र यात्रा उत्साहात भक्तिभावाने पार पडली. या यात्रेच्या निमित्तानं पशुप्रदर्शन, कुस्त्या, महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. गौरीशंकर मंदिरापासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत मानाच्या काठ्याची मिरवणूक काढण्यात आली. अश्वपथक, लेझिम पथक, मुलामुलींचं स्वतंत्र काठी पथक आणि विविध देखाव्यांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या 100 दिवसाच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लातूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणातल्या नवीन तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला बांधकाम विभागाचे नाशिकच्या गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी मार्गदर्शन केलं. नागपूर इथं झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूरच्या खेळाडूंनी 18 पदकं पटकावली. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या जवळपास 15 दिव्यांग विशेष शाळांमधल्या 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अरुण समुद्रे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.